ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। श्रीगणेशाय नमः। ॐ श्री सरस्वत्यै नमः। ॐ श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मूलाराजाधिराज श्रीरामचन्द्र भगवान की जय। पवनसुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। बोलो भाई सब संतन की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। मंगलमूर्ति मोरया। आता आपण इथपर्यंत परवा आलो होतो आणि ती गोष्ट आपली अर्धीच राहिली होती. म्हणजे हनुमानाचा तो जो प्रसंग आहे तो आपला होऊ नाही शकला, कारण तो प्रसंगच खूप मोठा होता. महिरावण जो आहे त्यांनी यांना गुहेत नेऊन पाताळात कुठेतरी नेलेलं आहे आणि त्याच्या महालात बंदी बनवलेलं आहे. आठवतं आहे ना सगळ्यांना की आता ती मायादेवी जी आहे तिला या रामलक्ष्मणाचा बळी द्यायचं असं ठरलेलं आहे. तर त्या महिरावणाची जी बहीण आहे तिचं नाव आहे दुर्तंडी ना. आणि तुम्हाला सांगितलं की तिला बेड्या घातलेल्या आहेत. फक्त ती जे पाणी आणते हांड्यामध्ये किंवा माठामध्ये त्या देवीची पूजा करण्यासाठी, त्यामुळे ती सगळी पूजा यशस्वी होते. देवीला बळी दिला जातो आणि देवी अतिशय खुश होते, असं त्यांचा तो प्रघात आहे. आणि म्हणून तिने काय केलेलं आहे, आता दुर्तंडीला बेड्या घातलेल्या आहेत. तसंच तिला ते नेतात ते सैनिक त्या तलावावर आणि तिथे ती जाते, तो घडा भरते आणि पुन्हा तो घडा घेऊन तिला परत आत आणलं जातं आणि पुन्हा तिच्या बंदीखान्यात तिला आणि तिच्या मुलाला बांधून ठेवलं जातं. ही गोष्ट आपण पाहिली. मग तिथे कोण, तिथे तो हनुमान बसलेला आहे आंब्याच्या पानाखाली हांड्यामध्ये त्या माठामध्ये. आणि मग दारामध्ये गोंधळ झाला. म्हणजे मी आठवण करून देते त्या गोष्टीची. मग दारामध्ये आल्यावर ज्याच्या मनात द्वेष आहे
या महिरावणाविषयी तो त्या दारातून जात असताना विचित्र भोंगे वाजायला लागतात. हनुमान सुद्धा ठरवतो की आपण गुपित तर बसलेलो आहोत, पण इथून जाताना आपल्या मनातही महिरावणाविषयी आपण अतिशय प्रेमाचे विचार करायचे असं म्हणतो, असं ठरवतो तो. आणि तिलाही सांगतो. आणि दूर्दंडीच्या मनात काही नाही आहे, कारण तो तिचा सख्खा भाऊ आहे, जरी त्यांनी तिला बांधून ठेवलेलं असलं तरीसुद्धा. कारण तिच्या मनात द्वेष असेल तर हे सगळीकडे असं बांधून ठेवलेलं आहे, तिचं तो सत्यानाशच करेल. आणि तिथे गेल्यावर आता खरंच भोंगे वाजायला लागतात. सगळे म्हणतात काय आहे काय आहे. सगळ्या मायावी शक्तींची सगळ्यांना कल्पना असते. मग म्हणतात की माठामध्ये काय आहे आपण बघूया. आणि म्हणून त्या आंब्याचं पान बाजूला करून बघतात तर तिथे कोणी नाही. अचानक सगळे भोंगे वाजायचे बंद आणि आता दारातनं कोणताच आवाज येत नाही. हनुमान तिथनं कधीच निघून गेलेला. हनुमान हा त्या सगळ्या राक्षसांपेक्षा, त्यांच्या मायेपेक्षा वेगळा असल्यामुळेच ते दाराचे भोंगे वाजलेले. पण त्यांनी काहीतरी माशी विशीचं रूप घेतलं आणि सूक्ष्म रूप घेऊन त्या माठातून उडून बाहेर ज्यावेळी ते पाहायला लागले या आंब्याच्या पानाखाली काय आहे, तेवढ्यात तो उडून गेलेला आहे सूक्ष्म कीटकाचं रूप घेऊन. आणि तो नाहीसा झाल्याबरोबर काय झालं, या दाराने भोंगे वाजवणं बंद केलं, पण आता ते काहीच चालूच होत नव्हतं. म्हणजे जे नॉर्मल जो असतो आवाज आणि पुन्हा भोंगा वाजतोय का हे त्यांनी ट्राय केलं, तर ते काहीच होईना. दाराचं सगळं कामकाज जे होतं दाराचं ते आता बंद पडलं आहे. दार बिघडलं आहे म्हणे अचानक, त्याचे हॉर्न्स वगैरे आता काही वाजत नाही आहे असं सगळ्यांना वाटलं. आता अचानक हा हनुमान छोटंसं रूप घेऊन आलेला आहे इकडे तिकडे. आणि तो आता सगळीकडे शोध घेतो आहे की नेमके राम लक्ष्मण कुठे आहेत. आणि आपण आता कुठपर्यंत येऊन पोचलो आहे माहिती का, ज्या बंदीखान्यात राम लक्ष्मणाला ठेवलेलं आहे तिथे गेल्यावर हा पायावर पडला श्रीरामाच्या, त्याला सगळं दिसत होतं. सगळं रामाच्या, लक्ष्मणाच्या आणि हनुमानाच्याही डोळ्यातनं भरपूर पाणी, खूप अश्रू आले. पण आता पुढे काहीतरी करायला हवं आहे. याला सूक्ष्मरूप घेता येतं, राम लक्ष्मणाला कसं सूक्ष्मरूप घेता येणार आहे. त्यांना जसंच्या तसं कोणीतरी सोडलं पाहिजे ना. ते सगळे साखळदंड किंवा ते कुल्प सगळी त्या बंदीखान्याशी ती उघडायला तर पाहिजेत. त्याशिवाय ती माणसं आहेत ना, ती काय हे नाही आहेत, त्यांना कोणतीही रूपं नाही घेता येत. आणि दुसऱ्यांना रूपं नाही आणू शकत हनुमान, स्वतः घेऊ शकतो. मग आता काय करायचं याचा विचार तो आता करायला लागला आहे. खरं म्हणजे श्रीराम आणि लक्ष्मणांना पाहून त्याला अतिशय आनंद झाला आहे. आणि दूर्दंडीने जसं सूचना दिल्या आहेत त्याला, कारण तिलासुद्धा त्या हनुमानाची मदत घेऊन स्वतःची सुटका करून घ्यायची होती या महिरावणापासून. तर तशा सूचना घेऊन तो तिथून निघाला. आता वेळ अगदी थांबण्याची नव्हती, काम बराबर करण्याची होती. सगळी दूर्दंडीने जी माहिती सांगितली आहे तसं तसं हनुमान आता इकडे तिकडे करतोय, शहानिशा करतोय सगळी. आता थेट तो आता कुठे आलाय माहिती आहे का, महिरावणाच्या समोर कसं आपल्याला जाता येईल आणि त्याला खलास कसं करता येईल, बाकी काही विचार करायचा नाही. कुठलीही फसवाफसवी इथे करता येणं शक्य नाही, कारण राम लक्ष्मणाला न्यायचं आहे इथून, नुसतं हनुमानाचं शौर्य दाखवायचं नाही आहे काही. नाहीतर तो कोणतंही रूप घेऊन काहीही फसवू शकला असता. लंकेत त्यांनी का जाळाजाळ केली एवढी, का सगळं त्यांनी भस्मसात केलं, त्याच्याबरोबर श्रीराम आणि लक्ष्मण नव्हते. त्याचं कारण आहे, त्याच्याबरोबर 4 माणसं असली तर त्यांचं संरक्षण पण महत्त्वाचं आहे ना. इकडे तो एक करेल तर तिकडे दुसरं काहीतरी अघटित होऊन बसेल. आता इथं श्रीराम आणि लक्ष्मण त्याच्या बंदीखान्यात आहेत, त्यामुळे वेडवाकडं काही करायचं नाही, काही नुकसान नाही करायचं. डायरेक्ट जाऊन आता महिरावणाला मारायचं असं ठरवतोय तो. त्याच्या दृष्टीने काही अवघड नाही आहे, पण त्याला सगळ्याचा विचार केला पाहिजे. आता काय झालं, तो हनुमान पोचला, थेट त्याच्या महालापाशी पोचला. आणि एक आश्चर्यकारक घटना त्याला दिसली की महालासमोर सुरक्षा पहारा जो असतो ते काय खूप सैनिक नव्हते, एकच एक सैनिक बरं का, एकच सैनिक पहारा द्यायला.
आता तो सैनिक कसं होतं माहिती का? तो पण जादूगारासारखा, अर्धा वानर आणि अर्धा मगर होता तो. अर्धा भाग वानराचा, अर्धा भाग मगराचा. अशा स्वरूपात तो सुरक्षा होती, त्याची सुरक्षा सैनिक होता तो महिरावणाच्या महालाचा. आता त्यांनी हनुमानाने छोटंसं स्वरूप घेतलं आणि कोणाच्या नजरेला पडणार नाही अशी त्यांनी खात्री करून घेतली. आणि ती या प्रवेशद्वाराच्या फटीतनं तो जायला लागला. तर नेमका काय झालं, तो सुरक्षा रक्षक जिथे उभा आहे त्या फटीजवळ त्याचा पाय होता आणि त्याला काहीतरी पायाशी जाणवलं बरं का. पकडला गेला तो, त्याने त्याला पकडलं आत येताना. मग आता हनुमानाला वाटलं आता काही आपलं खरं नाही. मग एवढीशा रूपात राहण्यापेक्षा मोठं रूप धारण करून याला चांगलं बघावं, कारण आता काय इकडे तिकडे जाऊ शकत नाही आपण. छोटं रूप घेतलं तर हा आपल्याला पकडून टाकेल. मग स्वतःचं त्याने मूळ रूप घेतलं आणि आता सुरक्षा रक्षकांनी ठरवलं मी इथं महिरावणाच्या ताब्यात आहे, जर काही बरं वाईट झालं तर झालं, मग मी खलासच होईल. म्हणून त्यांनी त्याच्याशी 2 हात करायचं ठरवलं बरं का, आणि मारामारी करायची, युद्धाचा पवित्रा घेतला. पण हनुमानाला जाणवलं हा वानर टाईप आहे, म्हणजे हा कोणीतरी याला पाहिलेलं आहे आपण, असं त्याला वाटलं. अचानक त्यांनी त्याची चौकशी केली तर तो काय म्हणाला की मी मकरध्वज नावाचा हनुमानाचा मुलगा आहे. इतका आश्चर्यचकित झाला. हनुमान म्हणतो काय त्याला, बोलतोस काय, मीच हनुमान आहे. कुठल्या हनुमानाबद्दल, या जगात दुसरा हनुमान नाही, आणि मी ब्रह्मचारी आहे. तू कुठल्या हनुमानाचा मुलगा आहेस, मला फसवू नकोस. तर म्हणे मी एकाही स्त्रीकडे आजपर्यंत पाहिलंही नाही, तर विवाह करण्याचं तर सोडून दे, तू काहीतरी फसवतोयस मला, पुत्रप्राप्ती कशी होईल मला. तर मग तो पुढे काय सांगतोय सुरक्षा रक्षक माहिती आहे का, की आता हा हनुमान जो आहे आता ते कुठे आहे बघा. आता हे सगळे कुठे होते, समुद्र किनाऱ्यावरून ते पूल बांधला होता त्यांनी, आणि ते आता लंकेला जायला निघाले होते ना. तिथे या महिरावणाने या दोघांना पकडून गुहेतनं आणून पाताळात घातलेलं आहे. म्हणजे याच्या आधी हनुमान नक्कीच लंकेत जाऊन आलेला आहे ना, लंका जाळून आलेला आहे तो सगळी पाहणी करून. मग तो सुरक्षा सैनिक काय म्हणतो की हनुमाना, तू लंका नगरी जेव्हा जाळलीस ना, तुझ्या घामाचा एक थेंब समुद्रात पडला, तिथून तू समुद्राकडे आलास आणि समुद्रातनं पुन्हा तिथे ह्याच्यामध्ये गेलास, सुग्रीवाच्या नगरी किष्किंधा नगरीमध्ये. तुझा एक थेंब समुद्रात पडला, नेमका तो थेंब मगरीच्या पोटात गेला. ती अशी पाण्यात पडलेली असताना त्या मगरीनी तो प्राशन केला आणि तिच्या पोटी मी जन्माला आलो. त्यामुळे मला असं वाटतं की तूच माझा पिता आहेस. तो म्हणतो काय त्याला माहिती का, पण हे बघ, तू जर पिता असलास, आपलं ना आता काही का असे ना, मी जर तुला वाचवलं तर मी मरीनच. आता मी महिरावणाचा संरक्षक आहे, त्यामुळे त्याच्या परवानगीशिवाय मी काही तुला आत जाऊ देऊ शकत नाही, तो तुला परवानगी देणार नाही आहे. त्यामुळे आता जरी तू माझा पिता आहेस, मला वाईट वाटतंय कबूल आहे, पण मला सत्याला तोंड दिलं पाहिजे, मला माझ्या पित्याशी युद्ध करावं लागेल, असं स्पष्टपणे तो मकरध्वज म्हणाला. हनुमानाला लक्षात आलंय जास्त वेळ वाया घालवायचा नाही, इथे याच्याशी बोलून माझं काय भलं होणार आहे. तो मुलगा असो नाही तर कोणी असो, कुठल्याही भावनेत जायचं नाही, श्रीरामांची सेवा करायची, त्यांचा जीव वाचवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर पुढच्या काही क्षणातच काय झालं, लाथा मुठी आणि दोघांनी मुष्टियुद्ध वगैरे केलं आणि सगळ्या विविध भागांना मकरध्वजाच्या
हे झालं, दुखापत झाली, तो जमिनीवर पडला, त्याचे हात पाय बांधलेले होते, तोंडही बांधून टाकलं होतं. आणि हनुमानाने पुन्हा छोटंसं रूप घेतलं, काहीच झालं नाही असं करून तो त्या खाजगी कक्षामध्ये उडत उडत निघून गेला. आता त्यांनी पुन्हा गांधील माशीचं वगैरे रूप घेतलं, अगदी बारीकसं रूप घेतलं. आता महिरावण खूप विचारात पडलेला आहे. अचानक त्यांनी स्वतःचं मूळ रूप धारण केलं, हनुमान बनला. आता तो तलवार उपसली आणि मागून त्याच्या मस्तकावर मारली, त्याचे 2 भाग केले. आता त्याचा अंत झाला. थोडंसं बरं वाटलं याला, सगळीकडे रक्तच रक्त सांडलं. पण त्याला जरासं वाटलं हनुमानाला की आपण एका दणक्यात याला ठार केलं. पण विश्वास बसला नाही. तो परत जायला निघाला ना हनुमान, एक विचित्र आवाज त्याला आला. मागे वळून बघितलं तर काय, हातात तलवार घेऊन हा महिरावण त्याच्या अंगावर धावत येतोय. हनुमानाने कोलांट्या उड्या खायचं नाटक केलं आणि हल्ला चुकवला. इकडे तिकडे सगळ्या कोलांट्या उड्या मारू लागला. ह्याला काही सुचेना त्यामुळे. आणि त्याच्या पुढेच त्याच्या पायातच सारख्या कोलांट्या उड्या खायच्या, इकडे की मागे की तिकडे की असं. आणि त्यामुळे तो महिरावण जो आहे तो घसरून पडला आणि त्याच्या हातातली तलवार सटकली. याच्या मागे धावता धावता हनुमानाने त्याचीच तलवार बळकावली आणि त्याचे तुकडे करून टाकले. जोरात वार केला, सगळे तुकडे इकडे तिकडे उडून पडले. आणि आता हनुमानाला जरा समाधान वाटलं की याचा आपण पूर्णपणे शेवट केलेला आहे. तो जायला निघाला. काही पावलं तो पुढे गेला असेल तर काय झालं, आता तो आवाजाकडे लक्ष देत होता. पण आता त्यांनी थोडासाच आवाज केला आणि परत महिरावण जिवंत. हा कसा काय असा जिवंत होतोय, इतके तुकडे केले. त्याला काही कळेना हनुमानाला. त्याला किती वेळा मारलं तरी तो पुन्हा जिवंत होतो. पुन्हा त्याच पद्धतीची लढाई करायची. इकडे मायादेवीला हे करायचं, बळी द्यायची वेळ जवळ आलेली आहे. आणि मग हनुमानाने काय केलं, छोटंसं रूप धारण केलं, महालातून बाहेर सटकला. आणि त्यांनी काय केलं की महिरावणाच्या लक्षात आलेलं आहे की हा रामाचा सेवक आहे, हा रामाचा कोणीतरी आहे आणि त्यांची सुटका करायला हा आलेला आहे. त्यांनी काय केलं, बळी देण्याचा जो समारंभ आहे ना, काहीही करून त्यांना ते ठार मारायचंच आहे. त्यांना बळी देण्याचा जो समारंभ आहे, कारण तो हे रावणाचं काम करतोय. जसं हनुमान रामाची सेवा करतोय तसं महिरावण रावणाचं काम करतोय. रावण त्याला तर खाऊनच टाकेल, मग ठेवणारच नाही. म्हणून त्यांनी काय केलं, बळी देण्याचा जो विधी आहे त्याची वेळच बदलली. आत्ताच्या आत्ता बळी द्यायचा आहे म्हणून त्यांनी सांगितलं. आणि तो त्या मंडपात गेला आणि नोकरांना सांगितलं की त्यांची दारं उघडा आणि त्यांना बळी हिच्या पुढे आणा, सगळी पूजेची तयारी करा आणि देवीच्या पुढे बळींना घेऊन या. कारण हनुमान आता परत येईल. आता काय झालं, या दोघांना खांबांना बांधून ठेवण्यात आलेलं आहे. दूरदंडीने हनुमानाला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. की पहिली गोष्ट काय आहे माहिती का तुम्हाला, यामध्ये असे अनेक हे आलेले आहेत, पण गोष्ट आता छोटी करायला पाहिजे म्हणून मी ते सगळं अगदी सांगत नाही. पण वेळोवेळी तो सूक्ष्म होऊन दूरदंडीच्या जवळ जातो, महिरावणाची बहीण. कारण तिला पण याच्यापासून सुटका करून घ्यायचीच आहे, इथनं मुक्त व्हायचं आहे तिला आणि तिच्या मुलाला. काय आहे याचं गुपित, जसं रावणाच्या मृत्यूचं गुपित हा सगळं विभीषण सांगतोय तसं. तर तो हनुमान सारखा तिच्याजवळ जातो सूक्ष्म रूपात. ती कुठेही असू द्या, ती तिच्या बंदीखान्यात आहे.
पण तरी त्याला सूक्ष्मरूप घेता येते आणि तिला सगळं विचारतो. तर तिने पहिल्यांदा सांगितलेलं असतं हे इथे राम लक्ष्मण आहेत. त्याच्यानंतर तिथे तिथे असा असा ह्याचा हा महाल, ते सगळं झालं. जरा त्यांची बाचाबाची मारामारी झाली, तो काही जिवंतच राहतोय, तो परत दुर्तंडीकडे जातो आणि मग ती त्याला आता सांगते अशी अशी दारं आहेत, अशा अशा गुहा आहेत, असं असं तू काम कर, असे असे काही दिवे लागतील, असं काहीतरी ती सांगते त्याला. तू काय काय काम कर, परत बाहेर जा आणि परत आत ये. तू चारी दिशांनी, या गुहेच्या चारी दिशांनी कसं कसं आत ये. आणि मग ते सगळे मार्ग मोकळे झाले. तिथे काहीतरी याच्या मृत्यूचं गुपित आहे असं वगैरे ती सांगते. आपल्याला आता गोष्टीत पुढे पुढे ते येत जाणार आहे बरं का. तर तिने असं सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्यांनी महिरावणाने आता हुकूम सोडले आहेत, धावपळ करा आणि सगळी पूजेची तयारी करा आणि रामलक्ष्मणाला इथे आणण्यात यावं बळी देण्यासाठी. हां, आता खूपच नियोजित वेळेपेक्षा यांनी खूपच लवकर केलं आहे ना. तर हे बघितलं हनुमानाने आणि पहिल्या टप्प्यात तो आता यशस्वी झाला. म्हणजे काय, श्रीराम लक्ष्मणाला बघितलं ते कुठे आहेत, म्हणजे त्यांना कुठून न्यायचं. महिरावणाचा महाल पाहिला, तिथं कसं कसं जायचं, काय काय करायचं, त्याच्याशी थोडीशी बाचाबाची एवढ्यासाठी केली की त्याला पण कल्पना आली पाहिजे की आपल्याला काहीतरी आता होणार आहे पुढे. कारण कुणालाही एकदम धुंद अवस्थेत ठेवून किंवा झोपलेल्या अवस्थेत शत्रूला ठेवून मारायचं नसतं, ही युद्धनीती. आणि नंतर हा झाला पहिला टप्पा. आता त्याच्या लक्षात आलं की परत आता आपल्याला बाहेर जाऊन परत वेळेत पोहोचवायचं. आणि आता प्रचंड वेगाने तो जायला लागला. बळी देण्याची तयारी इकडे जोरात चालू आणि हनुमान आता परत गुहेच्या बाहेर शेकडो योजना दूर गेलेला आहे बरं का. तिकडे दूर जाऊन एका गुहेमध्ये पोहोचला तो. आता या गुहेबद्दल त्याला सगळं सांगितलेलं आहे दुर्तंडीने. आणि गुहेमध्ये त्याला काही महत्त्वाच्या गोष्टी आता पूर्ण करायच्या आहेत. म्हणजे या गुहेत आहे ना डायरेक्ट छोटंसं रूप घेऊन एकदम महिरावणाला भेटता येत नाही. म्हणजे काय, जो गुहेत येऊन या सगळ्या अटी पूर्ण करू शकेल, ज्याला कोणाला माहिती आहे, तोच महिरावणाला मारू शकेल. पुन्हा गुहेच्या बाहेर गेला आणि तिथून तो आत येतोय. आता काय काय गोष्टी पूर्ण करायच्या आहेत ते त्यांनी सगळं दुर्तंडीकडून माहीत करून घेतलं. आणि त्या राजवाड्यातला जो घटनाक्रम आहे, म्हणजे राजवाड्यात कसं कसं जायचं, त्याच्यावर हल्ला कसा कसा करायचा, ते जे सगळा घटनाक्रम आहे तो गुहेतल्या त्या त्या क्रिया आपण पूर्ण केल्या की तो होतो, तो ठरवता येणार आहे. आता ती गुहा म्हणजे एकमेव गुहा आहे बरं का. तिला 5 प्रवेश आहेत. बाहेरच्या 5 बाजूंनी तिच्या आत यावं लागतं. म्हणजे एकदा एकीकडून एकदा दुसरीकडून. हे सगळं करायला वेळ नव्हता पुरेसा. किती दरवाजे आहेत याच्यावर त्याचं लक्षच नव्हतं, देणं घेणंच नव्हतं. एकच काम, 5 ज्वाला विझवायच्या. 5 दरवाजातनं, म्हणजे गुहेतनं जायचं, एका दरवाजातनं जायचं, एका दरवाजातनं परत यायचं, त्या द्वारावरची ज्वाला विझवायची म्हणे बरं का. अशा रीतीने 5 ज्वाला विझवायच्या. एका दारातून आत प्रवेश केला, दुसऱ्या टोकाला ज्वाला होती, म्हणजे दाराच्या दुसऱ्या टोकाला गुहा होती, ज्वाला होती. आणि एका फटक्यात त्याने ती विझवली. परत बाहेर पळाला, दुसऱ्या दरवाजातून आत आला, दुसरी ज्वाला विझवली. असं करत करत 5ही ज्वाला विझवून टाकल्या. काळा टपलं निघाला. मागची भिंत त्याला प्रकाशमय दिसली आता. म्हणजे त्या 5 ज्वाळा विझवल्यानंतर प्रकाशित झालं सगळं. मागची भिंत होती ती प्रकाशित दिसली. आता 5ही दरवाजातून त्यांनी बघितलं तेव्हा त्याला मागची भिंत प्रकाशितच दिसली. हे खरं म्हणजे हे खरं स्वरूप आत जाण्याचं रहस्य. आता आत बाहेर तो करत होता. अजून काही राहिलं आहे का? ज्वाला विझवत होता.
तर परत परत त्या ज्वाला काही काही प्रकट होत आहेत असं त्याला दिसलं. आणि खूप फेऱ्या मारल्या तर हनुमान वैतागला, डोळे मिटले आणि मग वडिलांना सांगितलं. वडील कोण? वायुदेव. त्यांना आवाहन केलं आणि त्यांना सल्ला विचारला की या ज्वाळा एकाच वेळेला विझाव्यात असं मला वाटतंय. म्हणजे एक एक ज्वाळा विझवली तर दुसरी विझेपर्यंत ती ज्वाला परत प्रकट होतीये. तर या ज्वाळा एकाच वेळेस विझावेत असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय? वायुदेवाने त्याला सांगितलं, तू परत आपल्या मोहिमेसाठी सज्ज हो. गुहेच्या मध्यभागी आता तो उभा राहिला. त्याने डोळे मिटले आहेत आता. तर काय झालं माहिती? 4 डोकी त्याच्या खांद्यावर आलेली आहेत आता. पहिलं शिर कोणाचं आहे? सिंहाचं. दुसरं गरुडाचं, तिसरं काळ्या वराहाचं आणि चौथं आहे अश्वाचं आणि ते 5वं स्वतःचं त्याचं. त्याने एक मोठी गर्जना केली, इतकी मोठी गर्जना की पर्वतसुद्धा हादरतील. 5ही तोंडातून इतक्या जोरात फुंकर मारली, म्हणजे हनुमानाने फुंकर मारली ना तर ती 4 तोंड जी एक घोड्याचं वगैरे अशी जी तोंड, एक सिंहाचं, अशी जी तोंड त्याच्या खांद्यावर तयार झाली. वायुदेवाने त्याला मदत केली आहे. त्या 5ही तोंडातून आता फुंकर मारली गेली आणि त्या 5ही ज्वाळा विझल्या. आता त्या गुहांची मागची बाजू आहे ना उद्ध्वस्त झाली. आधी प्रकाशित झालेली दिसली, सगळ्या 5ही ज्वाळा विझलेल्या आहेत आणि गुहेची मागची बाजू आता पूर्ण उद्ध्वस्त. विनाश झाला त्याचा. आता हनुमानाने उड्डाण केलं. घाईने त्याला ते पोहोचायचं होतं. मैरावणाने आता रावण लक्ष्मण यांचे बंधच सोडलेले आहेत बरं का. आता तो त्यांना नेणार. महामायेसमोर उभं केलं आहे त्यांना. आता बळी जायला तयार राहायला सांगितलं आहे. आणि श्रीरामाच्या चेहऱ्यावर म्हणाल तर अतिशय निरागस भाव. त्यांनी महिरावणाला सांगितलं की एका राजपुत्र म्हणून आता श्रीरामाची सुद्धा हुशारी पाहण्यासारखी आहे. महिरावण काय म्हणाला? देवी पुढे बळी जायचं म्हणजे मान वाकवावी लागते आणि मग त्या मानेवर सुरा टाकला की मग तो बळी दिला जातो असं सांगितलं. श्रीराम अतिशय शांत. श्रीराम म्हणाले, जन्म राजवाड्यातला आहे माझा, त्याच्यामुळे होत आहे काय म्हणे, नम्रपणे मी तुला सांगतो, मी राजपुत्र, राजवाड्यात वाढलेलो, वाकायचं कसं हेच आम्हाला आयुष्यात माहिती नाही. तर कृपा करून, कल्पनाच नाही आहे या गोष्टीची, तर कसं वाकायचं याच्यासाठी तू वाकून दाखव, तू मला वाकून दाखव. ते त्याला सांगितलं. महिरावणाने उत्साहाने मान पुढे केली, देवीच्या समोर आला. उत्साहाने देवीच्या अगदी समोर उभा राहिला तो आणि त्यांनी मान वाकवली. त्याप्रमाणे त्याचं अनुकरण करणं सोपं होईल असं रामाने सांगितलं होतं ना. म्हणून राम अतिशय नम्र आहे. चला बरं झालं. महिरावणाने अतिशय म्हणजे तो वैतागलाच की इतका अडाणीपणा माणसात असतो का. आता देवीला उशीर होतोय बळी द्यायला, ती माझ्यावर कोपेल ना. म्हणून तो वैतागला आणि त्याने तसं देवीच्या समोर उभं राहून मान वाकवून दाखवलं त्याला. महिरावण आधी गुडघ्यावर बसला. कसं बसायचं तेही शिकवलं. देवीपुढे नम्र होऊन बसायचं आणि आपलं डोकं त्या लाकडी वेदीवर ठेवायचं, डोळे मिटायचे. आता प्रभू रामांना कसं बसायचं हे नक्कीच समजेल. आणि डोळे मिटताच त्यांनी डोळे मिटले आणि प्रभू श्रीरामांनी बळी देण्याची तलवार उचलली आणि एका क्षणात महिरावणाचा शिरच्छेद केला. मंदिराचं सभागृह ओलांडून लक्ष्मण पलीकडे गेला. धावाधाव केली. आता एका भिंतीवर चढून त्याने दरवाजा उघडला त्याच्या बंदीखान्याचा. त्याच्या जी काही ही देवी होती ना, मायादेवी, तिचे सगळे ह्याचे दरवाजे उघडले मंदिराचे आणि आता तिथला एक हिरा फोडला. मग मंदिरामध्ये हनुमानाने प्रवेश केला. म्हणजे एवढी सिक्रेट्स आहेत बरं का. त्या मंदिरामध्ये एक हिरा आहे, तो फुटला नाही तर कोणीच प्रवेश करू शकत नाही.
हे आतल्या आत प्रवेश करू शकतात फक्त आतून. बाहेरून ते मंदिर कधीच उघडत नाही, म्हणजे बाहेरचा कोणी माणूस तिथे येणं शक्य नाही. तर तो हिरा त्यांनी फोडला. हनुमानाने सगळे त्याला इशारे केले होते. म्हणजे काय, हनुमान आत जाऊ शकणार नाही, पण बाहेरचं सगळं तो ज्यावेळी त्या 5ही ज्योती वगैरे विझवून आला तेव्हा महिरावणाचं हे काय मृत्यू जवळ आलेला आहे नक्कीच. आणि म्हणून हे श्रीरामांनाही करणं शक्य झालं. पण श्रीरामांच्याही अंगी हुशारीही हवीच. आता 3ही कामं यशस्वी झाली. त्याने तिकडच्या 5 ज्योती विझवल्या. गुहेचा पुढचा भाग सगळा सर्वनाश झालेला आहे. आणि नंतर श्रीरामांनी याला मारलेलं आहे. 3री गोष्ट, लक्ष्मणाने त्या देवीच्या मंदिरातला हिरा फोडला आणि हनुमानाने आत आता प्रवेश केला. महिरावणाचं डोकं आता धडाला चिकटलं नाही. आता नाही चिकटलं. मग अशी हनुमानाने केलं होतं तर ते सारखं धडाला चिकटत होतं. त्याचं कारण एकच आहे की त्याला तो तसा वर होता, पण त्याची सिक्रेट्स जी आहेत मृत्यूची ती त्याच्या बहिणीने दूरतंडीने हनुमानाला सांगितली होती. असं असं कर, तू बाहेर जा आणि तिथून सगळं हे करत ये, म्हणजेच याला ठार मारू शकशील. अशा रीतीने मग नंतर तिघांनीही एकमेकांना आलिंगन दिलं. अतिशय आनंदी आनंद. आणि अचानक ते सगळेजण, कारण गुहा ही नष्टच झाली बरं का, आता जिथे होते तिथेच ते आहेत, पण हे सगळं जे काय आहे ही मायावी, सगळं मायावी हे अदृश्य झालं. महिरावणाचा मृत्यू झाल्याबरोबर मायादेवीचं मंदिर, तिथले सैनिक सगळं अदृश्य झालं. आणि हे जिथे ते होते तिथेच उभे आहेत, आलिंगन देत आहेत अजून. तर तिथे काय आहे, समोर समुद्र किनाऱ्यावरती सगळे वानर मित्र उभे आहेत. म्हणजे सांगा तुम्ही आता काय मायावी शक्तीची आपल्याला कल्पनाच येणं शक्य नाही आहे. आणि सगळे आता त्यांच्या समोर हे सगळे वानर सैनिक, आणि अतिशय ते आता आनंदून गेलेत. सगळी रात्र नुसती त्यांनी एकमेकांना मजा सांगण्यात घालवली. आणि आता कुठलीही भीती नाही, म्हणून आता ते लंकेवर जाण्याची तयारी करतात. कुठलंही काम एवढं सोपं नसतं. आपल्याला वाटतं आपल्या जीवनात अडचणी येतात, पण खरोखरी यांनी किती मोठमोठ्या अडचणींना तोंड देऊन फायनली जे सीतेचं वाचवणं होतं, सीतेला आपल्या पदरात पाडून घेणं होतं, त्याचं त्यांना टेन्शन होतं. पण मध्ये मध्ये या किती वेगवेगळ्या गोष्टींना त्यांना तोंड द्यावं लागलेलं आहे बघा. आता पुढे हनुमानाची करामत. आता असाच एक कालनेमी नावाचा रावणाचा राक्षस आहे बरं का. कालनेमी हा महिरावण होता. कालनेमीच्या सगळ्या दुसऱ्या शक्ती आहेत. आता काय झालं आहे माहिती का, रामाच्या सगळ्या गोष्टींना तो खूप घाबरला होता, म्हणून तर सीतेला पळवून आणले. रामाला तो तोंड नाही देऊ शकत. रामाने जर एकदा ठरवलं की आपण युद्ध करायचं तर त्याला समजते की आपला मृत्यू निश्चित आहे. तो घाबरला. एकेका राक्षसांकडे एक अतिशय विद्यात, कोणी पाताळात लपवून ठेवला आहे, तर कोणी पाण्यात लपवून ठेवला आहे, काही विचारूच नका म्हणजे तुम्ही. तर हा जो कालनेमी आहे ना, कालनेमी नावाचा असाच एक राक्षस आहे. तर कालनेमीला त्यांनी सल्ला द्यायला बोलवलं बरं का. आणि कालनेमी त्याला शहाणपणाच्या खूप गोष्टी सांगायला लागला की तू असा मूर्खपणा करू नको, सीतेला सोडून देईन, कशाला परस्त्रीकडे लक्ष देतो आणि असं करतो, आत्तापर्यंत केलीस ती चूक खूप झाली. परंतु तो कालनेमीचा ऐकेना. तो म्हणाला की मूर्खा, तुला मी इथे बोलवलं काय तुझे सल्ले ऐकायला बोलवलं आहे का? तू जरा शांत हो. म्हणजे त्याला वेळ घालवायचा नव्हता जास्त, पण हा कालनेमी त्याच्या डोक्यावर बसला. पण शेवटी काय माहिती का, रावण राजा आहे, एका ठराविक सीमेच्या पुढे गेलं की त्यांना ते घाबरावंच लागतं रावणाला. म्हणून कालनेमीने ठरवलं
की आता हा रावण सांगेल ते आपण करायचं. हा, 1 मिनिट. तर ठीक आहे, पुढे काय करतायत ते आता बघू. कालनेमीचा उद्देश काय होता की रावणाला वाचवायचं, रावणाचं आयुष्य धोक्यात. पण ते काय नको होतं याला. सल्ला देणाऱ्यांना रावण हकलूनच द्यायचं नेहमी. आता हा प्रसंग कुठला आहे ते सांगते की हा लक्ष्मण हे झालेलं आहे, बेशुद्ध झालेला आहे. त्याच्यासाठी वनस्पती आणायला हा हनुमान द्रोणाचल पर्वतावर निघालेला. रावणाने लगेच आता कालनेमीला बोलावून घेतलं. मेघनादाने हल्ला केला आणि लक्ष्मण काय झाला, बेशुद्ध झाला. हां, हनुमानाने औषधी वनस्पती आणली आहे की नाही आणली हे महत्त्वाचं नाही आहे, पण तो ते आणणारच नाही असं वाटतंय रावणाला. आणि लक्ष्मण एकदा खलास झाला की रामाचे प्राणच गेले असं समजायचं. हां, ते रामाचं सगळं त्याच्याचवर अवलंबून आहे. म्हणून कालनेमीला सांगितलं रावणाने, तू आता साधूच्या वेशात जा, साधूच्या वेशात जा. आणि हनुमान आता द्रोणाचल पर्वताकडे जायला निघाला आहे, तर तू त्याची वाट अडव काहीतरी करून. हां, तर हे त्यांनी त्याला सांगितलं. पण कालनेमी काय ऐकेना. तो त्याला लांब लचक गोष्टी ऐकवायला लागला की तू माझा मूर्खपणा करू नको रावणा, हे काय करतोयस तू, आणि कुठे वाहत चालली तुझी गाडी, तेच परस्त्रीकडे कशाला पाहतोयस तू, फार धोक्यात आहे, सगळी लंकाच धोक्यात आहे. पण असं काही त्याला ऐकून घ्यायची सवय नव्हती. त्याला घाई लागली होती की हनुमान इथे यायला नको आणि लक्ष्मणाचं मरण व्हावं अशी त्याला घाई लागली होती. पण आता कालनेमी पुढे सुद्धा काही उपाय नव्हता ना. म्हणून तो शेवटी साधूचं रूप घेऊन उत्तरेकडे निघाला, जिकडे हनुमान जायला निघालेला आहे तिथे. मग आता काय, एका द्रोणाचलाच्या मार्गावर एक जो डोंगर आहे तिथे एक सुंदर आश्रम यांनी स्थापन केलं. त्यांना काही कठीण नसतं. आश्रम स्थापन म्हणजे काय, बांधायचं, हे कुटी बांधायची, झाडं लावायची, असं काही नसतं त्यांना. मायावी शक्तीने आपलं लगेच झालं, म्हणजे त्यांच्या ते शक्तीच अफाट आहे. मग हा कालनेमीनी तिथे ना द्रोणाचलाच्या वाटेवरती एका सुंदर डोंगरावरती एक आश्रम बांधला. हां, एक आश्रम तयार केला. हां, आणि काय झालं, तिथे यज्ञ वगैरे चालू झाला बरं का. तिथे यज्ञ वगैरे चालू झाला, खूप धूर. आणि हनुमान पाहायला गेला तिथे की इथे माणसं दिसतात. त्याला तहान लागली होती जरा, तर तो म्हणे की इथे पाणी बिणी पिऊन. आणि हनुमानाला अशी सवय होती की मोठ्या कामांवर निघायचं, 100 योजनं दूर जायचं म्हणजे काय, तर भरपूर पाणी पिऊन घ्यायचं, म्हणजे मग आपल्याला तहान भूक लागत नाही, अशी त्याला सवय होती. तो काय म्हणाला, पूर्वीची जी फेरी होती माझी, एकदा आलो होतो मी इकडे, तर द्रोणाचलाच्या दिशेने इथे काही एक आश्रम नव्हता, आत्ता कसं काय. म्हणून त्यांनी काहीतरी शोधून काढण्यासाठी तो पुन्हा मागे फिरला. हां,
मार्ग काही चुकलाय का तो, इथे हा आश्रम कसा काय, आधी नव्हता. म्हणून त्यांनी तिथे उतरण्याचं ठरवलं. आणि त्याला खूप तहानही लागली होती, पाण्याचाही शोध चालू होता त्याच्या. मग त्या प्रवेशद्वाराजवळ तो पोहोचला. तर हे साधूच्या रूपातले राक्षस अगदी जणू काही खूप प्रार्थना करतायत, अगदी डोळे मिटून, अगदी छान असं त्याला दिसलं. मग हा तिथे गेलेला आहे द्वाराजवळ. त्यांनी डोळे उघडले, काय सेवा करू आपली, आपण आमचे अतिथी आहात. मग तो जरा इकडे तिकडे बघत आश्रमाकडे वळला. हां, आणि त्यांनी थंड पाणी मागितलं. तो आता एका साधूनी त्याला, म्हणजे तो कालनेमीच होता, तर त्यांनी मोठ्या चांगल्या साधूचं रूप घेतलं आणि त्याला पाण्याचा पेला हातात दिला. तो पाणी पेईपर्यंत अतिशय गोड 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 बोलू लागला. तो म्हणाला की हनुमाना, तुला काहीच कारण नाही आहे घाबरण्याचं, चिंतेचं. माझ्याजवळ एक चांगली बातमी आहे तुझ्यासाठी. हां, आता याला कुठून चांगली बातमी का, तर तो काळच तसा होता की हे जे साधू असतात ना, या साधूंना म्हणे सगळ्यांच्या मनातलं कळतं. म्हणजे तर ज्योतिषीसुद्धा जाणतात त्यांच्या साधनेमुळे. तर त्यांनी तसं दाखवलं हनुमानाला. हनुमानाला म्हणाला की माझ्याजवळ तुझ्यासाठी एक चांगली बातमी आहे आणि मी त्रिकाल ज्ञानी आहे, मला सगळं समजतं अंतर्ज्ञानाने. भूतकाळ, वर्तमान, भविष्य मला सहज समजून येतं. तर लक्ष्मण आता संकटातनं बाहेर आलेला आहे आणि तो त्या तळावरती आनंदोत्सव साजरा करतो आहे. त्यामुळे रामांनी नुसतं कटाक्ष त्याच्याकडे टाकला आणि तो शुद्धीवर आला. किती आनंदाची गोष्ट आहे. तर आता तू आहे ना, धावपळ करू नकोस, काही कुठे जाऊ नकोस, औषधी वनस्पती वगैरे. आणि तू आता इथे चांगला, आता इथे यज्ञ चालला आहे, थोड्या वेळाने भोजन व्यवस्था आहे, खा पी, इथे आराम कर शांतपणे. किती धावपळ करतोस. हां, इथे फळं पण खूप रसरशीत आहेत, मधासारखं गोड पाणी आहे. प्रमाणापेक्षा जास्त गोड वाटली ही भाषा हनुमानाला आणि त्याला वाटलं काहीतरी चुकतंय आपलं. त्यांनी वेळ मारून नेली. आता काय झालं माहिती का, पाणी पिऊन त्याची तहान भागेना, अजून पाणी, अजून पाणी. त्याला अजून काहीतरी संशय आला, कारण त्याची तहान भागत असायची नेहमी. मग आता काय झालं माहिती का, की पाणी वेगळे प्यायला तो आणि तिथून काढता पाय कसा घ्यायचा हे त्यांनी ठरवलं. एक तरुण आहे ना, साधूला हनुमानाला तलावाकडे नेण्यासाठी सांगितलं की या तलावाकडे घेऊन जा हनुमानाला, असं त्यांनी सांगितलं. आणि निघत असताना त्या कालनेमीने काय केलं, हनुमानाच्या कानात सांगितलं, तुझी त्या तलावाकडे जाऊन तहान कायमची भागेल. फक्त काय कर म्हणे, तलावात तू गेलास ना की तुझे डोळे घट्ट मीठ, मग पुढचं मी बघून घेतो. मग तू आलास की मी तुला एक मंत्र देतो आणि मग तो मंत्र जर तू म्हटलास तर मी तुला त्या औषधी लगेच ओळखू येतील याची व्यवस्था करतो. आत्ता म्हणाला की लक्ष्मण चांगला आहे, आत्ता म्हणतोय की तुला औषधी वनस्पती ओळखू येतील. हनुमान इतका काही वेडा नव्हता, त्याला सगळं कळायला लागलं हळूहळू. हां, हनुमान खरं म्हणजे शिरला तलावात, तो शूर आहे, बघू तरी काय होतं. त्याने डोळे मिटले, त्याला डावीकडे काहीतरी हालचाल जाणवली. हां, तेवढ्यात काय झालं, मगरीने त्याच्यावर हल्ला केला. तलावात गेला तो. हां, तलावात गेल्यानंतर त्यांनी डोळे घट्ट मिटले आणि तिथे तो पाणी प्यायला लागला. तेवढ्या डाव्या बाजूला काहीतरी धाडकन आपल्या अंगावर येतं. तर मगरीने त्याच्यावर हल्ला केला. मोठी मगर आता उजव्या हाताने पाणी पीत आणि डाव्या हाताने मगरीशी झुंजत होता. त्याच्याही अंगात जोरदार ताकद आहे. आता त्यांनी काय केलं,
ठोसे दिले, काही होईना, पिळवणूक केली, पिळलं त्या मगरीला त्याने, दोरी हाताने कडाकडा पिळलं आणि काही वेळात तिचं तोंडच पकडून टाकलं आणि तिला ठार केलं. त्या मगरीच्या तोंडात नाही का अप्सरा बाहेर आली, मगर मेली आणि तिनं हनुमानाला नमस्कार केला. ती म्हणाली, मी एक स्वर्गातली अप्सरा आहे. एकदा म्हणे मागच्या जन्मामध्ये मी असंच एका साधूला फसवलं होतं, तेव्हा मला असा शाप होता मगर होण्याचा. आणि हा जो साधू आहे, ज्याने तुला तलावावर आणलेलं आहे, तो हुंदू आहे. तुला फसवण्याचा त्याने कट केलाय. आता सावध राहा, असं म्हणून ती अप्सरा अदृश्य झाली. हनुमान गेला. तो काही इतका घाबरट पोरकट नव्हता. तो पुन्हा त्या आश्रमामध्ये गेला बरं का. सगळ्या साधूंना सांगितलं, तुम्ही तर माझा छान पाहुणचार केला, तलावावर मला पाणी प्यायला पाठवलं, माझी तहान भागली. त्यांना काही सांगितलं नाही मगरीचं. आणि त्याच्यामुळे तुमचे आभार मानण्यासाठी मी आलो आहे. तुमच्या ह्याच्यानुसार, तुमच्या आज्ञेनुसार मी डोळे मिटून पाणी प्यायलं. त्यांना आश्चर्य वाटलं, डोळे मिटून पाणी प्यायलं आणि हा जिवंत कसा काय परत आलेला. मगरीच्या हल्ल्यातून वाचलास कसा, हां, असा त्यांचा कट होता. हनुमान वाचला. मग त्या साधूने त्याला जवळ बोलवलं, त्याच्या कानात गुप्त मंत्र म्हटला. हनुमान जवळ गेला आणि म्हणाला, हे स्वामी, दिलेला हा पवित्र मंत्र स्वीकारायच्या आधी जरा तुम्ही थांबा. मंत्र मला देऊ नका, जरा थांबा. तो मंत्र घ्यायचा म्हणजे काय फुकट घ्यायचा का? मी जरा गुरुदक्षिणा देतो ना तुम्हाला, आणि नंतर मंत्र सांगा. सगळं फुकट नका देऊन टाकू. मंत्राचं मी जर गुरुदक्षिणा दिली नाही आणि नुसता मंत्र घेतला तुमच्याकडून, तर काही क्षणात नाश होऊ शकतो. त्या मंत्राचा मला उपयोग होणार नाही किंवा माझा नाशसुद्धा होईल. कालनेमी अतिशय त्याला आनंद झाला बरं का, की आपल्याला गुरुदक्षिणा मिळणार. तो अगदी सज्ज झाला. आता हनुमान काय गुरुदक्षिणा देतो. हनुमानाने मूठ आवळली आणि कालनेमीच्या जबड्यावर जोरात ठोसा मारला. कालनेमी त्या साधूच्या वेशातून बाहेर आला, राक्षसाचं मूळ रूप घेतलं आणि हनुमानाने लांब धावत गेला आणि तिथून पळत जाऊन त्याच्या अंगावर एक जोरात ठोसा मारला. जबरदस्त ठोसा. कालनेमीच्या तोंडातनं आता रक्त बाहेर यायला लागलं आणि तो हळूहळू ठार झाला. याने ठोस्यांवर ठोसे मारायला सुरुवात केली. आता हे विघ्न टळलं. द्रोणाचार्याकडे निघाला. जीवदान देणाऱ्या वनस्पती आणल्या. द्रोणाचार्यच उचलून आणलाय त्याने. लक्ष्मणाचे प्राण वाचलेले आहेत आणि कालनेमीचे प्राण इथे गेलेले आहेत. अशा रीतीने हनुमानाचा हा पराक्रम डोळ्यांना दिपवून टाकण्यासारखा आहे. त्यांनी कुठेही कधीही मागे बघितलं नाही. आता काय झालं, एक काय होतं माहिती का, इकडे यांच्यावर संकट म्हणजे काय, तिकडे तो लक्ष्मण बेशुद्ध झाला ना, सगळ्यांना खूप काळजी वाटते. आणि रावणाच्या लंकेत काय झालंय की आनंदोत्सव साजरा करतायत की आता आपलं बरंचसं काम झालंय. अनेक राक्षस लोक गेले ते जाऊ दे, पण आता राम आणि लक्ष्मण खचतायत असं त्यांना वाटतंय. आता लक्ष्मण हा जो बेशुद्ध आहे ना, ती गोष्ट खूप गंभीर आहे. म्हणजे ठीक आहे, रस्त्यात जाताना हनुमानाला या अडचणी आल्या, परंतु लक्ष्मणाचा प्राण म्हणजे त्याला लक्ष्मणाला दुसरा जन्म मिळाल्यासारखंच आहे. इतकं कठीण होतं त्याचे प्राण वाचणं. त्याचं कारण आहे बघा. आता काय झालं, लक्ष्मणावर
माया दानवानी जे एक अस्त्र तयार केलं होतं त्यांनी लक्ष्मणावर हल्ला केल्यामुळे त्याला खूप जखमा झाल्या होत्या, गंभीर जखमी, आणि त्याच्या जगण्यासाठी आता काही उपायच नव्हता. जरी हनुमान आता तिथे गेला आणि औषधी आणायला तरी सुद्धा तो परत कसा येईल. आता ह्याच्यावरही एक रावणाने तोडगा काढला की त्या हनुमानाला जाऊन परत येण्यासाठी, म्हणजे जितक्या कुरघोडी करता येतील त्या कालनेमीला रस्त्यात ठेवलं आहे. त्याच्यानंतर आणखीन काहीतरी केलेलं आहे. कारण काय, सगळ्यावरच रावणाने मात केली आहे ना. सगळे देव, तुम्हाला माहिती आहे ना, बृहस्पती सुद्धा आले होते रावणाच्या महालामध्ये मंत्र म्हणायला चंडीचे. त्याच्यामुळे सगळ्या देवांनाही त्यांनी गारद करून टाकलेले. सगळे देव त्याच्या हातात आहेत, त्याच्या हाताखाली आहेत, इतकी अवस्था आहे रावणाची. त्याच्यामुळे त्याने आता काय केलं आहे बघा, जांबुवंतांनी हनुमानाला काय सांगितलं की हे जी मायावी शक्ती केली आहे लक्ष्मणावर, त्याच्यात एक वैशिष्ट्य आहे की जर सूर्योदय झाला तर सूर्याच्या उष्णतेने हे जे अस्त्र लक्ष्मणावर काम करत आहे त्याचा महापरिणाम होणार आहे आणि लक्ष्मणाचे प्राण नक्कीच वाचणार नाही आहेत. तर उद्या सूर्योदय व्हायच्या आत, आणि रात्री युद्ध झालेलं आहे ना, तर उद्या सूर्योदय व्हायच्या आत तू परत इथे आला पाहिजेस, आणि तुझ्याशिवाय हे काम कोणीही करू शकत नाही. जांबुवंतांनी हनुमानाला सांगितलेलं आहे. सूर्योदय झाला तर लक्ष्मणाचे प्राण मावळणार याची शक्यता आहे. या अस्त्राचं तंत्रमुळे तेच आहे. हां, तर सगळं सूर्याच्या हालचालींवर याचं काम होतं. मग सूर्योदयानंतर त्याचा परिणाम जर सर्वाधिक असणार, जास्त असणार, तर आत्ता त्याचा प्रभाव कमी आहे. म्हणून काय केलं पाहिजे, वेळेची अतिशय कमतरता आहे. हनुमान आता निघाला आहे हां वनस्पती आणण्यासाठी, आकाशात झेपावला. आता आकाशात तो गेला. इथे रावणाची हुशारी बघा. त्याला हे कळलं की मी मध्यरात्रीतनं निघालो आहे, रात्रीचे 1-2 वाजलेत, 1 किंवा 2, पहाटसुद्धा नाही आहे बरं का. तर हा सूर्य कसा काय आकाशात प्रकाश द्यायला लागला आहे, हनुमानाच्या लक्षात आलं. आणि पूर्व मध्यरात्रीत सूर्य कसा काय उगवतो, पूर्व मध्य म्हणजे मध्यरात्र ही 2:30-3 त्याच्या पूर्व, म्हणजे 1-2 वाजताची वेळ हा सूर्य कसा काय प्रकाश देतोय. आता ज्या उंचीवरनं हनुमान उडत होता तिथून त्याने लंकेकडे बघितलं तर रावण हसताना त्याला दिसला की कसा माझ्या शक्तीने सूर्य उगवतोय. हां, आता हनुमानाला त्याच्यात काहीतरी रावणाचं षडयंत्र आहे असं समजलं. त्याला अंदाज आला आणि निसर्गाच्या क्रमामध्ये ढवळाढवळ करण्याचा अधिकार सुद्धा रावणाला आहे काय, आता बघतो मी, असं म्हटला तो. असं त्यांनी मनाशी विचार केला. परत फिरला. हां, वनस्पती होती तिकडे न जाता आधी तो थेट सूर्याकडे गेला. कारण वनस्पती आणून सूर्य उगवून बसला तर काय उपयोग, म्हणून आधी तो सूर्याकडे गेला. ज्या वेगाने तो जातोय, बाप रे काय तो वेग. बालपणी सुद्धा तो गेलाच होता ना एकदा सूर्याकडे, पण तो प्रसंग वेगळा होता. खूप वर्षापूर्वी याच मार्गाने त्याने उड्डाण केलं होतं. त्याला सूर्य एक फळ वाटलं होतं तेव्हा, नाही का, आणि ते चाखण्यासाठी तो गेला होता. पण आज त्यांनी जे उड्डाण घेतलं होतं ते दुसऱ्याचे प्राण गांभीर्याने वाचवण्यासाठी घेतलं होतं. आता त्याला वेगळाच एक स्वरूप घ्यावं लागणार होतं सूर्याजवळ जायला. आज त्याला स्वतःची गरज भागवायची होती. आणि सूर्य ते कोणत्या रीतीने आपलं ऐकणार आहे, कारण सूर्य हा त्याचा गुरु पण आहे एका अर्थी, आणि सूर्य हा त्याला एका अर्थी घाबरणारा पण आहे. त्यांनी त्याला गिळलंच होतं ना, तोंडामध्ये होता सूर्य त्याच्या. आता सूर्याजवळ तो पोहोचला. पहिली गोष्ट काय केली की हा जो सूर्याचा सारथी आहे अरुण नावाचा, तो अडवेल त्याला,
म्हणून त्याने त्याला एका लाथेत खाली पाडलं, कारण काम होणं महत्त्वाचं आहे, बाकीचं जाऊ दे. हां, तर तो सारथी काही योजना दूर जाऊन पडला. सूर्यदेवाला आश्चर्य वाटलं, अचानक हे काय झालं. हनुमान दिसला त्याला. त्याने हनुमानाकडे नजर टाकली आणि लहानपणी त्यांनी हल्ला केल्याचं त्याच्या लक्षात आलं. तो सूर्यदेव तर घाबरला आता की हे असं कसं काय झालं. हात जोडून हनुमानाला म्हणाला, तुला माझ्याकडून काय हवंय? त्रास नको देऊस तू मला, मी फक्त माझं कर्तव्य बजावतोय. हनुमान त्याला काय म्हणतो, खोटं बोलतात तुम्ही गुरु असले तरी सुद्धा. आता मध्यरात्री उगवणं हे तुमचं कर्तव्य आहे काय? मग मी बघतो ना, हे कर्तव्य निसर्गाचे नियम तुम्ही कसे बदलू शकता. आम्ही मोठ्या लोकांना सांगतो की सूर्य कधीही स्वतःचे नियम बदलत नाही. आता सूर्याची पंचायत झाली, इकडे आड तिकडे विहीर, काय करायचं आता. रावणाला तर तो घाबरतच होता. आणि इकडे सूर्यदेवाने खाली बघितलं, त्याला रावण दिसला. हनुमानाला तो म्हणाला, हे बघ अशी अशी परिस्थिती आहे माझ्यावर, मला रामांच्या मोहिमेत सुद्धा मदत करायची आहे, पण मी इकडे रावणामध्ये खाली माझा हात अडकलेला आहे, मी काय करू. रावणाच्या समोर कोणी टिकू शकतं का तुला माहिती आहे. रावणाचं तर दर्शन सुद्धा थरथर कापवतं आपल्याला. हनुमानाने विचार केला. तो हसून काय म्हणाला माहिती आहे, हे बघा तुम्ही आता माझं ऐका जरा. तुमचं नाव भानू, माझं नाव भानू, आपण दोघं सारखेच आहे, म्हणजे मी जे सांगेन ते तुम्ही ऐका, असं त्यांनी त्याला शब्दात पकडलं. आणि तुम्ही जर ऐकलं तर तुमच्यावर राम प्रसन्न होतील आणि रावणाकडून तुम्हाला सोडवतील. सूर्यदेवाने विचारलं, हे काय काय असं आहे मोठं. तो हसला. हनुमान हसला आणि म्हणाला, इकडे या जवळ, मी तुमच्या कानात सांगतो. मग हनुमानाच्या जवळ आपला कान नेला. त्यांनी हनुमानाच्या जवळ आपला कान नेला आणि वाकला तो. सूर्यदेवाच्या गळ्याभोवती आपले हात टाकले त्यांनी आणि त्यांच्या कानात काही सांगायचं होतं त्याला, असं दाखवलं. सूर्यदेवाची मान त्याच्या हातात, त्याने काही ती मान घट्ट आवळली नाही आहे. सूर्यदेवाची मान हनुमानाच्या हातात, त्याला घेऊन तो निघाला आहे. कुठे माहिती आहे, त्याला घेऊन तो निघाला आहे आता याच्याकडे, द्रोणाचल पर्वताकडे. बराबर तो पर्वत उचलला आणि जाऊ लागला. हनुमान असं उडतोय, काखेत सूर्य आहे, त्याला वनस्पती मिळाल्या. बराबर त्याने तो पर्वत उचलला, निघाला. आता हनुमानाने त्याची मान धरली सूर्याची, तरी सूर्य आनंदीच आहे. कारण रावणासमोर घाबरण्यापेक्षा आणि निसर्गाचे नियम मोडण्यापेक्षा हे हनुमानाच्या काखेत बसणं सोपं आहे. म्हणजे आपण सुरक्षित तरी राहू. आणि त्याच्या लक्षात आलं, हनुमान काही करत नाही आहे आपल्याला, तो काही गळा आवडत नाही आहे आपल्याला. त्याने फक्त सूर्याची मान आपल्या काखेत धरली आहे सैलपणाने, व्यवस्थित, त्याला काहीही होत नाही आहे. त्यामुळे आता तो झाकला गेला आहे आणि तो उगवणार नाही आहे. ती वनस्पती त्या सगळ्या लक्ष्मणापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, त्याचा प्राण वाचला पाहिजे. आणि ते सगळं कार्य संपलं की सूर्याला तो सोडून देणार. म्हणजे केवढीही सगळीच म्हणजे युक्ती आहे, शक्ती आहे, काही त्याचं आपल्याला थांग लागणं शक्य नाही. पवनसुत हनुमान की जय. प्रभू श्री रामचंद्र की जय.